शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जे माझे व्हिडिओ टाइम काढून बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर आज आहे शनी अमावस्या आणि मेन म्हणलं तर शनी अमावस्या की नाही शनिवारी आली ना, आज की नाही शनी जयंती पण आहे. तर मग डबल योग जे आहे की नाही पूजासाठी आज खूप छान आहे. त्याच्यामुळे आम्ही सकाळी निघलो शनिदेवाची पूजा करण्यासाठी. नाच काल की नाही आंब्याचा महिना चालू आहे, त्याच्यामुळे की नाही चौकड गाड्यावरनं जिकडं तिकडं तुम्ही बघू शकता आंबे चालू येतं. आणि जिकडं तिकडं आंब्याचंच सीझन आहे, टरबूजन आंब्यानी इथं आलो होतो तर आम्ही पेट्रोल भरायला, पण पेट्रोलची इतकी टंचाई चालू आहे की नाही सध्या. तर ह्यात पेट्रोलवर आम्हाला पेट्रोल पंपवर पेट्रोल भेटलं नाही, तर मग पुन्हा आम्ही 1-2 किलोमीटर की नाही जिकडं आम्हाला जायचं होतं ना तिकडं रस्ता सोडून जे ना ते पेट्रोल भरण्यासाठी इथं आलो होतो. तर पेट्रोलचे भाव पण इतके वाढलेत ना, जसं की नाही लिटर महाग 3 रुपये जेतनं जास्त झाले. तर एके ठिकाणी पेट्रोल आम्हाला भेटलं आणि गाडीमध्ये तर पेट्रोल होतं, पण की नाही रस्त्यानं पण थोडंसं कमी जास्त झालं तर परेशानी होऊ नये म्हणून इथे पेट्रोल भरून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता आता शेत की नाही, जसं की नाही आता मे महिना चालू आहे आणि जून म्हणा आता लागण्याला की नाही 8 ते 15 दिवसच बाकी आहेत. त्याच्यामुळे की नाही शेतकऱ्यांनी पूर्ण शेत जेतनं चौकड साफसूफ करून ठेवलेत आणि कुणाकुणाची तयारी पण कामाची चालू आहे. जसं की नाही ट्रॅक्टरनं नांगरणं ते सगळं जे न चालू आहे. बघू शकता किती साफ पण सगळं की नाही काड्या वगैरे वेचून शेत एकदम निर्मळ छान केले. तर चला आता आपण निघलो आज देव दर्शनासाठी. ऊन तर तुम्ही बघू शकता इतकं भरपूर ऊन आहे ना, की बघायचं कामच नाही. 10च वाजले फक्त सकाळचे, कारण सकाळची देवपूजा असं घरचे काम वगैरे थोडासा नाश्ता करून आम्ही निघलो होतो. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण बघा शनिदेवाचं दर्शन. चला मंडळी आपण पोहोचलो आता मंदिराच्या ठिकाणी. आम्ही की नाही येताना सगळं पूजेचं सामान की नाही गावातूनच घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे इथं काही घ्यायचा प्रश्न नव्हता. आणि ऊन इतकं भारी होतं, कारण गाडी की नाही अलीकडे थांबावं लागते, कारण मोठी गाडी असल्यामुळं 2 व्हीलर गाडी की नाही मंदिराच्या जवळ पण जाऊ शकते. आणि आज की नाही चौकून की नाही भाविक इतके आले होते, जसं आजूबाजू पूर्ण खेडेपाड्यानं की नाही सगळेजण दर्शनाला आले होते. आणि आज कसं शनी अमावस्या शनी जयंती असल्यामुळं जास्त पब्लिक की नाही होती. इतके बघू शकताय तुम्ही किती गाड्या पुढे तर की नाही बारी लागली होती. तर चला आता आपल्याला बारीमध्ये उभं टाकायचंय. काय बोलत आणि इथं की नाही प्रसादाचं भरपूर असं बसलेलं होतं. आणि एवढ्या उन्हामध्ये पण काय करणार, गरीब लोकांना जे की नाही पोटा पाण्यासाठी सगळ्याला जे आहे ना कष्ट तर घ्यावंच लागते. तर घरामध्ये बसून की नाही आरामशीर भाकर कुणालाही भेटत नाही. आणि आजूबाजूला की नाही मंदिरच्या चौकड मोठं तळ आहे, मध्ये की नाही मंदिर आहे. आणि जातानाच बघा छोट्या मोठ्या मूर्त्या ह्या मंदिरात तुम्हाला इतक्या दिसतील की नाही, भरपूर अशी देव आहेत. तर चला आता इथं आम्ही उभं टाकलो तिथं बारीला. आणि बारी व्हायला की नाही 1 ते 1.5 घंटा आम्हाला की नाही दर्शनाला लागला, कारण की नाही भरपूर पब्लिक होती. आणि सगळ्यांना की नाही पाण्याची ती सगळी सोय इथं केलेली होती. आणि मंडप पण टाकला होता, कारण की नाही मंदिरच्या बाहेरपासून बारी जेनं लागली होती. आणि इथं कसं झालं, आपलं गिऱ्हाईक की कुठेही जाऊ द्या, गिऱ्हाईक जे आहे की नाही आकाशा डॅडीला भेटतंच. आणि त्यांची की नाही चाबी हरपली होती 4 व्हीलरची, पण मी की नाही इथं बारीला उभं टाकले होते, तर ती चाबी की नाही गाडीची मला भेटली. आणि मग आकाशी डॅडी जे ना त्यांना चाबी द्यायला गेले. आणि आम्ही इथं 2 जण बारीला उभं टाकलो होतो, कारण ते गेले होते चाबी द्यायला. तर चला आता आपल्याला जायचंय मंदिरामध्ये. ना आपण आलो तिथं आता मंदिरामध्ये. तर चला आधी तर महादेवाचं दर्शन आणि पुन्हा जे आहे की नाही शनिदेवाचं दर्शन. तर चला आता आपण इथं चाललोत महादेवाच्या मंदिरामध्ये. भरपूर मध्ये छोट्या मोठ्या मूर्त्या मी पहिल्यांदा तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर केला होता मंदिराचा. तर
तर चला तुम्ही पण घ्या आज शनी अमावस्याचं दर्शन, महादेवाचं पण दर्शन. आणि की नाही हे धोंडे इतके मोठे मोठे लावले आहेत. हे माडपंथी मंदिर आहे आणि त्याच्यावर की नाही सगळी हातानं जे आहे की नाही कोरीव काम केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या देवांच्या मूर्त्या. आता की नाही मिशनीनं पण साफ केलं तरी तेवढं साफ येत नाही, तेवढ्या त्यांनी हाताने केलेलं. बघू शकताय कसे दगड एकूणमेकावर असे शिळाचे शिळा ठेवलेले आहेत. खूप छान मंदिर आहे. मंदिरामध्ये गेल्यावर इतकं गार वाटू लागलं की नाही, बाहेर तर इतका उकडा चालू आहे ना. आणि जागोजागी की नाही देवांच्या छोट्या मोठ्या मूर्त्या जे आहेत ना अशा ठेवलेल्याच आहेत. जसं की नाही गणेशची मूर्ती आहे, पुन्हा शंकर पार्वतीची मूर्ती आहे, नागदेवाची मूर्ती आहे. अशा भरपूर मूर्त्या ह्या मंदिरामध्ये. तर चला मध्ये तर काही हे की नाही आता आपण चाललोत मध्ये महादेवाचं दर्शन करण्यासाठी. जी महादेवाची मूर्ती इथं स्थापित झालेली त्याची. पण मध्ये की नाही आज व्हिडिओ बिलकुल काढू देत नव्हते. जास्त गर्द असला ना की व्हिडिओमध्ये काढू देत नाहीत. आणि जसं कोणी नसलं ना तेव्हा आपण घेऊ शकतो व्हिडिओ. पण आता की नाही हे मध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार ना, तर इथला काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीत नाही. तरी शॉर्ट व्हिडिओ जे आहे ना थोडासा मी काढलेला आहे मध्ये जायच्या आधी, ते तुम्ही नक्की बघा. काय बरं आणि जसं की नाही मंदिरच्या बाहेर दर्शन करून आपण निघलोत ना की मंदिरच्या पुढी पण अजून एक महादेव ठेवलेला आहे आणि त्याच्या पुढे एक नंदी पण ठेवलेला आहे. त्या खिडकीमधून की नाही बाहेरलं तळ इतकं छान दिसते की नाही, जसं की नाही बाहेर गेल्या गेल्या जे ना त्या महादेवाचं दर्शन. आणि हे जे आहे ना 3 पायाचा देव आहे, पण ह्याला कोणतं म्हणलं तर काय नाव आहे काय नाही मला काय तेवढं माहीत नाही. तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही दर्शन घेतलं आम्ही महादेवाचं आणि पुन्हा गेलो तर आम्ही शनी मंदिराकडे. कारण ह्याच्या पुढे जे आहे की नाही मारुतीचं मंदिर आहे. आता मारुतीचं दर्शन करायचं आणि पुन्हा जे आपल्या शनी पूजा करून घ्यायची. तर बघू शकताय मारुतीला पण भरपूर आज लोक की नाही शनिवार असल्यामुळं. आणि इथे की नाही छानसं मारुतीचं दर्शन पण केलं. आणि आपण की नाही लांबूनच दर्शन करतो, कारण मारुतीला की नाही असं लांबूनच दर्शन करायला पाहिजे. तर माणसं कत्त जवळ जाऊन करतात, पण बायांचं की नाही लांबचं दर्शन आहे. तर चला पुन्हा इथं आलो तर आम्ही शनी पूजा करण्यासाठी. भरपूर असं मोठं तळ आहे, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं. आणि कुणी कुणी की नाही आंघोळी करून पण पूजाला की नाही येऊ लागलं, जसं की नाही अभिषेक वगैरे. आज मोठी अमावस्या होती त्याच्यामुळं की नाही. आणि हे बघा किती मोठं तळ आहे. उद्याच्याला की नाही संडे असल्यामुळे इथं की नाही माशा धरण्यासाठी की नाही छोट्या मोठ्या बोट इतक्या ह्या तळ्यामध्ये आज होत्या की नाही. तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये इतक्या बोट आहेत ना, कारण माशा धरण्यासाठी भरपूर लोक आले होते. पुन्हा आमचं छान दर्शन झालं. आणि चला मंडळी इथे निघलोत आम्ही आमच्या घराकडे.
लागले बघा ते काळा रान तुझ्या माय तिकडून धरणच येतो असं हा माय असा ग तिकडं करते असा काढत राहा तुला दिसतंय तिकडून येते का जरा पलीकडे सरक असं पुढे घ्यायची की मामे बहुत ही फास्ट काम करती है और किसी भी तरह के 1 kg ग्रेड को सिर्फ 1 मिनट में पीस देती है। ये बहुत ही कॉम्पैक्ट और लाइट वेट होती है, इसका वजन सिर्फ 4 kg होता है। ये कंप्लीटली डस्ट फ्री मिलिंग देती है और एक मेंटेनेंस फ्री अप्लायंस है। एनर्जी सेवर होने के साथ साथ ये 1/4 पावर यूज करती है। मोस्ट हाइजेनिक और फ्रेश आटा इससे मिलता है। माँ मिल में हार्मफुल ब्रेड्स के बजाय इनोवेटिव टीच टेक्नोलॉजी का यूज होता है। आणि इथे की नाही पुन्हा एक छोटंसं मारुतीचं मंदिर होतं, त्याच्यामुळे आम्ही उतरलो होतो दर्शन करण्यासाठी. आणि एक की नाही गायनं की नाही छोटंसं पिल्लू दिलं होतं, ते मला बघायचं होतं म्हणून मी जवळ जाऊ लागले, पण ती गाय काही जवळ येऊ दिली नाही. मग लांबूनच दर्शन केलं आणि आमचा आजचा शनिवारचा दिवस गेला मंडळी असा. आणि अजून मला जाऊन स्वयंपाक वगैरे पण करायचे, कारण सकाळी थोडासा नाश्ता करून आम्ही बाहेर पडलेलो आहे. तर चला, पूर्ण व्हिडिओ जे आहे की नाही तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. शुभ दुपार सर्वांना. ठस ठस